जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 12 मे आणि 12 मेला आमच्या इथे कुरंगला मोठा म्हणजे एक फेस्टिवल सारखाच साजरा केला जातो. सण म्हणू शकता तुम्ही, आहे कुरंगा देवीच्या देवळात. तर आता आम्ही तिथे चाललो, जरा लेट जास्त झालं. इथे बघू शकता आपला देवेंद्र आणि हा आपला नेहमीचाच मित्र शुभम नाटेकर. तर चला आता डायरेक्ट जातो पुढे, कारण की खूप लेट झालं. जरा गेलेलो पोहायला नदीवरती, तर चला जाऊ पुढे. कोकणात एवढी गरमी पडली आहे ना, झाला पूर्ण भिजलोय मी. तर चला. शुभमला बाकी कशाची घेणं देणं नाही, फक्त जेवायला जायचं असतं. वाटाण्याची भाजी, डाळ, भात. एवढा ढिगभर भात खातो, पण त्याच्या पोटाला काय तर लागतच नाही. काय म्हणतोस? ह्याचं नाटक बसवलं आहे ना मित्रांनो, तर जवळपास यांची 5-6 वेळा पार्टी झालीच असेल. आणि सर्वांकडून कळण्यात येतं की सर्व जेवण अर्ध तर हाच संपवतो. जाऊ दे देवळात जेवाय, देवळात त्याला जेवायला जायचं असतं. देवेंद्र, तू होतास ना पार्टीला? होय. यांनी जास्त खाल्लेलं ना. आता तुम्हाला वाटेल की कुठलं मंदिर आहे, तर हे मंदिर आहे आपल्या कुरंग गावाचे आई कुरंगा देवी. आणि ह्या जागेवर आता महाप्रसादाची पहिली पंगत बसणार आहे. इथे आपलं सर्व उपाशी मित्र मंडळ जेवायला बसलेलं आहे, बघू शकता. विकिता, आता तुम्ही विचाराल हे कोणतं? हे आहेत जे आज रात्री नाटक होणार आहे त्या नाटकाचे हिरो. ही नाटक सुरू होण्याच्या अर्धा तास पूर्वीची तयारी आहे आणि आता तुम्ही जरा नाटकाची एक झलक पहा. सकाळ संध्याकाळ दोघ खाऊ वडापाव, सकाळ संध्याकाळ दोघ खाऊ वडापाव. तू मस्तानी मी तुझा बाजीराव, तू मस्तानी मी तुझा बाजीराव. कोणा सांगणार नाहीत ना? बघा हा, तर मी गावात गेला ना, ते एकदा मी नदीवर गेला अंघोळी तो, आणि बघता तर काय सगळा पाणी गजूळ झालेला. मी समजून गेला एवढा प्यास माझी गंगीच करते. मी पुढे गेला आणि बघता तर काय गंगी एका पातीवर बसून धुवत होती कपडे. मी पुढे गेला, तिला बघून मी चुपकन पडला. तिच्या प्रेमातून कसली पांढरी ढोस तिचा थवाट. मग मी गेला, आता थांबला, ह्याच्यावर बसला, पायावर बसला आणि तिला म्हटला, परपोज केला, गंगी आय लव्ह. ती मला काय म्हटली माहिती आहे? आय हार्ट यू. आता माझा इंग्रजी जसं चांगला हो, पण तर हात काय मला कळला नाही. मी गेला
माझा कारणाशिवाय इंग्रजी रीडरचं पुस्तक काढला आणि बघता तर काय हॅट हॅट म्हणजे टोपी. तिला माझी टोपी आवडली, मग आमचा सुरू झाला. मामासाहेब बसा बसा. सोयीके साहेब असले बोलू म्हातारा भलताच चिल्लेला दिसताय. सकाळपासून उपाशी आहे बहुतेक. मामा